नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी विषय भूगोल, कला व विज्ञान। मी प्राध्यापक साखरे SS आज आपणाला द्वितीय टॉपिक लोकसंख्या भाग 2 यामधील लोकसंख्येचे जे विविध घटक आहेत त्यामध्ये व्यावसायिक संरचना पर्सनल स्ट्रक्चर याविषयी चर्चा करणार आहोत। द्वितीय टॉपिक मध्ये लोकसंख्येचे जे घटक आहेत याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रामुख्याने वयोरचना, लिंगरचना, लोकसंख्येचा लाभांश या गोष्टींचा किंवा या लोकसंख्येच्या घटकांचा अभ्यास केलेला दिसून येतो। याच्यामध्ये हा पुढचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे व्यावसायिक संरचना। एखाद्या देशामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये किती लोकसंख्या गुंतलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या वयोगटाचं प्रमाण किती आहे, यावरून त्या देशाची आर्थिक परिस्थिती, तो देश विकसित आहे का विकसनशील आहे का विकासाच्या मार्गावरती आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं। थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की कार्यशील लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 या वयोगटातील स्त्री व पुरुष। म्हणजे थोडक्यात वयोरचनेचा अभ्यास करीत असताना 3 गट आपण त्या ठिकाणी पाहिले होते। 0 ते 14 वयोगट हा काम न करणारा गट, म्हणजे लहान मुलं, कुमारी यांचा समावेश त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। शिक्षण हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी मानलेला दिसून येतो। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जागतिक स्तरावरती एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर त्याच्यामध्ये या वयोगटाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतं आणि तो वयोगट म्हणजेच त्या ठिकाणी 15 ते 59 हा वयोगट। म्हणजे 15 ते 59 या वयोगटामध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण जर जास्त असेल तर तो कार्यशील लोकसंख्या जास्त आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं। आता याच वयोगटाचा उल्लेख जर आपण केला तर प्राथमिक, द्वितीय, तृतीय व चतुर्थ यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेली असते। आता थोडक्यात या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की व्यवसायाचे जागतिक स्तरावरती हे 4 त्या ठिकाणी प्रकार मांडलेले दिसून येतात। पुढच्या चौथ्या टॉपिक पासून हे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांचा आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत। म्हणजे प्राथमिक व्यवसाय म्हणजे जे व्यवसाय सर्वसाधारणपणे नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती अवलंबून असलेले दिसून येतात। मग त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय असेल, शेतीसारखा व्यवसाय असेल, पशुपालनासारखा व्यवसाय असेल, मासेमारी, मधुमक्षिका पालन यांचा सर्वांचा समावेश या प्राथमिक व्यवसायामध्ये झालेला दिसून येतो। याच्यामध्ये द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय तर प्राथमिक व्यवसायावरती प्रक्रिया करून अधिक चांगल्या वस्तू बनवणं, उद्योगधंद्यामध्ये याचा वापर, उद्योगधंद्यामध्ये या वस्तू बनवलेल्या दिसून येतात, त्याला द्वितीयक व्यवसाय असं म्हटलेलं दिसून येतं। म्हणजेच प्राथमिक व्यवसायामध्ये ऊस आपण घेतला तर इथे द्वितीयक व्यवसायामध्ये त्यापासून साखर बनवलेली दिसून येते। प्राथमिक व्यवसायामध्ये शेतीमध्ये आपण कापूस घेतला तर द्वितीयक व्यवसायामध्ये कारखानदारीमध्ये कापड बनवलेलं दिसून येतं। याला सर्वसाधारणपणे द्वितीयक व्यवसाय असं म्हटलेलं दिसून येतं। आणि तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांचा उल्लेख केला तर हे व्यवसाय सर्वसाधारणपणे ज्ञानावरती, नॉलेजवरती त्या ठिकाणी अवलंबून असलेले दिसून येतात। म्हणजे डॉक्टर्स असतील, आंतरराष्ट्रीय वकिलाती त्या ठिकाणी असतील, त्याचबरोबर संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील, या सर्वांचा समावेश
या ठिकाणी तृतीयक व चतुर्थक व्यवसायामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे जागतिक स्तरावरती एखाद्या देशाचा उल्लेख जर आपण केला तर प्राथमिक व्यवसायामध्ये जर त्यांची लोकसंख्या जास्त असेल तर ते देश मागासलेले दिसून येतात. द्वितीयक व्यवसायामध्ये असतील तर थोडेसे विकासाच्या मार्गावरती असलेले दिसून येतात. तृतीयक आणि चतुर्थक या व्यवसायामध्ये 15 ते 59 या वयोगट स्त्री पुरुषांचं प्रमाण जर जास्त असेल तर हे देश पूर्णपणे विकसित असलेले दिसून येतात. अशा प्रकारची थोडक्यात ही संकल्पना व्यावसायिक संरचना मांडलेली दिसून येते. यावरून आपल्याला असं सांगता येतं की त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरतो. म्हणजे या प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक या व्यवसायामध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे त्यावरून कोणता देश त्या ठिकाणी विकसित आहे का, आताच आपण त्या ठिकाणी म्हटलं विकसित आहे का, विकासाच्या मार्गावरती आहे का, त्या ठिकाणी विकसनशील आहे, हे हा स्तर त्या ठिकाणी ठरलेला दिसून येतो. याच्यामध्ये उदाहरण पहा, विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्यानं उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त असते. म्हणजे विकसित राष्ट्रांचा उल्लेख जर आपण केला तर औद्योगिक आणि पायाभूत सुविधा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध असलेले दिसून येतात आणि असे देशातील लोक द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये जास्त आढळत असलेले दिसून येतात. म्हणून त्या देशांचा विकास देखील जास्त असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असेल, जपान सारखा देश त्या ठिकाणी असेल, किंवा युरोप खंडाचा उल्लेख केला तर जर्मनी, स्वीडन, ग्रेट ब्रिटन, इटली, स्पेन या सर्व देशांचा समावेश या देशामध्ये प्रामुख्यानं औद्योगिक व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून या देशातील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. म्हणून हे देश विकसित असलेले दिसून येतात. तर याच्या विरुद्ध बाब त्या ठिकाणी आपल्याला मांडलेले दिसून येते की ज्या देशातील लोकसंख्या किंवा त्या ठिकाणी अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान असलेली दिसून येते. म्हणजे कृषी प्रधान देशांची अर्थव्यवस्था जर असेल तर त्या देशातील लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायात गुंतलेली दिसून येते आणि हे देश त्या ठिकाणी विकासाच्या मार्गावरती असलेले दिसून येतात किंवा विकसनशील असलेले दिसून येतात. त्या ठिकाणी प्रगती करायला सुरुवात केलेली दिसून येते. किंवा काही भाग आफ्रिका खंडाचा उल्लेख केला तर मागासलेले देश देखील त्या ठिकाणी उल्लेख केलेला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी या व्यवसायातून, प्राथमिक व्यवसायातून द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात जाणं गरजेचं आहे, तर देशाची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. या पद्धतीने उल्लेख जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी जागतिक स्तरावरती प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 1901 पासून ते 2011 पर्यंत काही आकडेवारी त्या ठिकाणी दिलेली दिसून येते की कोणत्या वर्षी कोणत्या व्यवसायामध्ये लोकसंख्या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये कशी गुंतलेली आहे त्याचं पर्सेंटेज मध्ये तो त्या ठिकाणी भाग दिलेला दिसून येतो. म्हणजे सर्वसाधारणपणे 1901, त्याच्यानंतर 1951 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ त्या ठिकाणी सांगितलाय आणि तिथून पुढे 10 वर्षाचा भाग म्हणजे 1961, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 या सर्व वर्षामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी व्यवसायाची लोकसंख्या संरचना कशा पद्धतीने मांडलेली आहे तो एक आलेख त्या ठिकाणी डाटा आपल्याला समोर दिलेला दिसून येतो आणि त्याविषयी देखील आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहा, या ठिकाणी भारताची व्यावसायिक संरचना या ठिकाणी मांडली 1901 ते 2011 पर्यंत आणि या ठिकाणी हे वर्ष घेतलेलं आहे सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळातलं घेतलेलं आहे 1901 आणि त्याच्यानंतर मात्र 50 वर्षाचाच कालावधी आहे स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 आणि इथून पुढे सर्व आकडेवारी 10 वर्षाच्या पुढे दिलेले आहे. म्हणजे 51 झाल्यानंतर 61, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 अशा पद्धतीनं वर्ष दिलेले आहेत. या ठिकाणी कोणत्या व्यवसायाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे तो देखील भाग दिलेला आहे. म्हणजे इथं ठळक अशा गुलाबी कलर मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे प्राथमिक सेवा क्षेत्र दिलेलं दिसून येतं. 1, 2, 3, 4 असं दिलंय. म्हणजे शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी इत्यादी आणि खाणकाम यांचा समावेश प्राथमिक व्यवसायामध्ये झालेला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी हे 1, 2, 3, 4 इथे दिलेले दिसून येतात.
त्याच्यानंतर द्वितीयक व्यवसाय इथं 5+6 म्हणजे उद्योगधंदे आणि बांधकामाचा समावेश इथं दिलेला दिसून येतो. तिसरा भाग आहे ई म्हणजे तृतीयक सेवा क्षेत्र, इथं दिलेलं आहे 7+8+9 म्हणजे 7 व्यापार आणि वाणिज्य, 8 वाहतूक साठवण आणि दळणवळण आणि 9 आहे इतर सेवा आणि इथं मात्र प्राथमिक द्वितीयक तृतीयक असं एकूण क्षेत्र त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. इथं देखील सर्वसाधारणपणे काय केलेलं आहे तर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं इथून हा वरचा भाग टोटल बेरीज त्या ठिकाणी दिलेले दिसून येते. 1901, 1951 ची या ठिकाणी आहे 1961 या पद्धतीने 2011 48.96 म्हणजे हा सर्व भाग याची बेरीज इथं दिलेली दिसून येते. त्याच्यानंतर 5 आणि 6 म्हणजे या दोन्हीची बेरीज 12.5, या 9 आणि 1 ची बेरीज 10 अशा पद्धतीने इथं त्या ठिकाणी दिलेली आहे. 16.92, 6.6 म्हणजे 23.52. त्याच पद्धतीने इथं देखील आपल्याला तृतीयक व्यवसायाची बेरीज म्हणजे या ठिकाणी 7, 8 आणि 9 या तिन्हीची बेरीज 15.6 आणि सर्वसाधारण शेवटी एकूण या ठिकाणी 71.9, 12.5, 15.6 याची बेरीज या ठिकाणी 100 अशा पद्धतीने 1901 पासून ते 2011 पर्यंत इथं पूर्णपणे एकूण बेरीज त्या ठिकाणी दिलेली दिसून येते की भारताची व्यावसायिक संरचना ऑक्युपेशनल स्ट्रक्चर इन इंडिया याचा जर उल्लेख केला तर 1901 पासून 1911 पर्यंत प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायामध्ये ही लोकसंख्या कशा पद्धतीने गुंतलेली आहे त्याचा हा आराखडा मांडलेला दिसून येतो. आता अशा पद्धतीने हा आराखडा मांडल्यानंतर याचा आपल्याला स्टडी कशा पद्धतीने करायचा आहे, त्या ठिकाणी काय मांडणी करायची आहे, काय अभ्यास करावायचा आहे, तर प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक व्यवसाय कोणते, तृतीयक व्यवसाय कोणते, तर याची सर्वसाधारणपणे सविस्तर चर्चा पुढच्या टॉपिक मध्ये म्हणजे 4, 5, 6 या 3 टॉपिक मध्ये, चौथा टॉपिक आहे प्राथमिक सेवा क्षेत्र, 5वा टॉपिक आहे द्वितीयक सेवा क्षेत्र, 6वा टॉपिक आहे तृतीयक सेवा क्षेत्र. त्याचा सविस्तर अभ्यास कोणते त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय आहेत, कोणते द्वितीयक व्यवसाय आहेत, कोणते तृतीयक व्यवसाय आहेत याचा सर्व अभ्यास त्या ठिकाणी होईल. त्यावेळेस हा भाग आपल्याला अतिशय सोपा झालेला दिसून येईल. याच्यावरती काही प्रश्न विचारलेले दिसून येतात आणि त्याची चर्चा केली की आपल्याला लक्षात येईल की भारताची व्यावसायिक संरचना काय आहे आणि कसे प्रश्न विचारले जातील. आपण याच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या भागामध्ये देखील असाच उल्लेख आपण केलेला होता की साक्षरता आणि शिक्षण या ठिकाणी देखील एक आलेख दिलेला होता आणि त्या आलेखावरून काही प्रश्न आपण म्हटलेलं होतं की 4 मार्काला नकाशा दिला जाईल, आलेख दिला जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तशाच पद्धतीने इथं देखील हा डाटा समजा दिलेला असेल तर त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम प्रश्न आहे, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी, म्हणजे कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात सर्वात जास्त गुंतलेली आहे, तर इथं प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या गुंतलेली दिसून येते. पहा इथं तुलना जर केली आपण तर द्वितीयक व्यवसायाची आकडेवारी या ठिकाणी, तृतीयक व्यवसायाची आकडेवारी त्या ठिकाणी इथं असलेली दिसून येते, या ठिकाणी असलेली दिसून येते आणि या दोन्हीची तुलना जर केली तर इथं मात्र प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे, कार्यशील लोकसंख्या म्हणजेच 15 ते 59 वयोगट. आणि वर्ष या ठिकाणी विचारलेलं आहे आणि वर्ष आहे 1951. इथं 72.7 इतकी लोकसंख्या गुंतलेली आहे. म्हणजे प्रश्न काय विचारलाय तो कोणत्या सर्वसाधारणपणे व्यवसायात गुंतली तर प्राथमिक व्यवसाय आणि वर्ष विचारलंय आणि त्या वर्षाचा उल्लेख केला तर 1901 पासून 2011 पर्यंत म्हणजे 1951 मध्ये 72 पॉइंट म्हणजे इथं सर्वात जास्त लोकसंख्या गुंतलेली दिसून येते. दुसरा प्रश्न इथं मांडलेला आहे, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी. आता इथं कोणत्या व्यवसायात सर्वात कमी, मग सर्वात कमी म्हटलं तर इथं मात्र दिलेला आहे द्वितीयक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसायाचा उल्लेख केला
तर इथं मात्र सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे, कारण तृतीयक मध्ये ही प्रमाण जास्त आहे, प्राथमिक मध्ये जास्त आहे, आणि प्राथमिक आणि तृतीयकची तुलना केली तर द्वितीयक या सेवा क्षेत्रामध्ये लोकसंख्या त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या कमी गुंतलेली दिसून येते. आणि इथंही वर्ष विचारलेलं आहे, आणि वर्ष या ठिकाणी जर पाहिलं तर इथं 1901 ते 2011 मध्ये सर्व आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की इथं मात्र 1951 मध्ये 10 म्हणजे ही सर्वात कमी लोकसंख्या या ठिकाणी गुंतलेली दिसून येते, कार्यशील लोकसंख्या. पुढचा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? आता कार्यशील लोकसंख्या ही तृतीयक व्यवसायामध्ये वाढत असलेली दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आकडेवारी जर पाहिली तर द्वितीयपेक्षा देखील तृतीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या कार्यशील लोकसंख्या 15 ते 59 वयोगटाचं प्रमाण वाढत असलेलं दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? तर या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये कार्यशील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते, आणि द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये ती वाढत आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवत आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे तो म्हणजे एक आलेख तयार करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं की 1901 ते 2011 या वर्षामध्ये अ आ ई म्हणजे अ आ आणि ई या ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे तर एका बाजूला त्या ठिकाणी वर्ष घ्या 1901 ते 2011, आणि या ठिकाणी प्राथमिक सेवा क्षेत्राची आकडेवारी ही घ्यायची आहे, निळ्या कलर मध्ये ब्ल्यू कलर मध्ये आहे ती. द्वितीयक व्यवसायातील ही आकडेवारी घ्यायची आहे, तृतीयक व्यवसायामधील दिलेली ही आकडेवारी त्या ठिकाणी घ्यायची आहे, आणि एक आलेख तयार करा असं म्हटलेलं दिसून येतं. मग या आकडेवारीवरून एक आलेख आपण त्या ठिकाणी तयार केलेला दिसून येतो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रामुख्यानं वाय अक्षावरती आपण एकूण दिलेली प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायातील लोकसंख्येचा उल्लेख जर केला तर 100% हा भाग असलेला दिसून येतो. आणि 100% हा भाग असल्यामुळं इथं आपण काय केलेलं आहे, प्रत्येक सेंटीमीटरला 10, 20, 30 या पद्धतीने 110 पर्यंत 100 पर्यंत आकडेवारी आहे, म्हणून आपण घेतलेला आहे वाय अक्षावरती 10च्या डिफरन्सने किंवा 10च्या फरकाने 110 पर्यंत, आणि याला म्हटलेलं आहे व्यवसाय संरचनेची टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज. या ठिकाणी एक्स अक्षावरती काय केलेलं आहे, आपण वर्ष घेतलेले आहेत, इयर्स, म्हणजे 1901 पासून 2011 पर्यंत. इथं देखील प्रत्येक सेंटीमीटरला 1901, 1951, 1961, 71, 81, 91, 2001 आणि 2011 या पद्धतीनं या ठिकाणी वाय अक्ष आणि एक्स अक्षावरती ही आकडेवारी घेतलेली आहे. इथं प्रमाण घेतलेलं आहे आपण स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 10%, आणि 10% काय तर व्यवसाय संरचना. म्हणजे इथं वाय अक्षावरचं हे प्रमाण आहे, 1 सेंटीमीटरला 10% व्यवसाय संरचना मांडलेली दिसून येते. आता हाच भाग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये देखील आलेख तयार करा हा भाग त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून आलेख तयार करत असताना या ठिकाणी या आलेखाचं वाचन देखील कसं करायचं, आलेखावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील कशी लिहायची, आणि दिलेल्या आकडेवारीवर आलेख कसा तयार करायचा, हा प्रॅक्टिकलचा देखील भाग या ठिकाणी आणि थेअरीचा देखील भाग या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो. आता इथं आपण काय केलेलं आहे, 3 व्यवसाय आहेत, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. म्हणून इथं इंडेक्स करणं गरजेचं आहे. मराठीमध्ये त्याला सूची म्हटलं जातं. इंडेक्स म्हणजे काय तर ही आकडेवारी जी दिलेली आहे त्या आकडेवारीवरून आपल्याला प्रामुख्यानं प्राथमिक व्यवसायाचा लाईन ग्राफ कोणता आहे, रेषालेख, द्वितीयक व्यवसायाचा कोणता आहे, तृतीयक व्यवसायाचा कोणता आहे, म्हणून या ठिकाणी आपण कलर त्या ठिकाणी घेतलेले आहेत. प्राथमिक व्यवसायासाठी घेतलेला आहे ब्लॅक कलर काळा,
द्वितीयक व्यवसायासाठी घेतलेला आहे ब्ल्यू कलर या ठिकाणी पहा, आणि तृतीयक व्यवसायासाठी घेतलेला आहे रेड कलर म्हणजे लाल. या पद्धतीनं ही इंडेक्स या पद्धतीने तयार करून घ्यायची. कलर त्या ठिकाणी घ्यायचे. समजा कलर नसतील, पेन्सिल असेल तर पेन्सिलने काय करायचं, मग इथं अखंड रेषा घ्यायची, इथं तुटक तुटक रेषा घ्यायची आणि या ठिकाणी तुटक तुटक रेषा घेऊन त्याच्यामध्ये स्पॉट वगैरे दाखवायचे. पेन्सिलने वापर करतो आणि करू शकतो आपण. आणि कलर असतील तर अतिशय उत्तम. या कलर वरून आपल्याला या ठिकाणी हा सर्व भाग समजून येईल. आता या ठिकाणी प्राथमिक व्यवसायाची आकडेवारी 1901 ला किती दिले तो स्पॉट आपण घेतला, 1951 ला घेतलेला स्पॉट घेतला आणि हा आलेख त्या ठिकाणी जोडून घेतला. द्वितीयक व्यवसायामध्ये देखील त्याच पद्धतीनं आपण प्राथमिक व्यवसायामध्ये द्वितीयक व्यवसायामध्ये 1901 मध्ये किती आकडेवारी आहे हाच आकडेवारीचा दर इथं आपण या ठिकाणी ही लाईन परत जोडून घेतली. आणि तृतीयक व्यवसायामध्ये देखील त्याच पद्धतीनं 1901 मध्ये, 1951 मध्ये आणि 2011 मध्ये किती आकडे आहेत त्या पद्धतीने डॉट करून घेतले आणि ती लाईन रेषा त्या ठिकाणी जोडून घेतली आणि इथं मात्र आपला आलेख तयार झाला. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. आता इथं साधे सरळ प्रश्न देखील आपण सहज तयार करू शकतो की सर्वात जास्त कोणत्या व्यवसायामध्ये लोकसंख्या गुंतलेली आहे? कार्यशील लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये. सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात, कमी कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे? तर या ठिकाणी आहे द्वितीयक व्यवसायामध्ये. आणि मध्यम जर आपण पाहिलं तर तृतीयक व्यवसायामध्ये. हा देखील भाग आपल्याला सांगता येऊ शकतो. तसेच दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर 1901 मध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या होती. तीच लोकसंख्या ही 2011 मध्ये प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं दिसून येतं. म्हणजे अनेक देश विकासाच्या मार्गावरती होते, आता ते विकसनशील देश होत असलेले विकसित असलेले दिसून येतात. म्हणजेच प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतंय आणि द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी वाढ होते. पाहिलं 1901 मध्ये या ठिकाणी प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाचं प्रमाण कमी असलेलं दिसून येतं. इथं 1951 मध्ये देखील कमी आहे, 1961 मध्ये थोडंसं वाढलेलं दिसून येतं. या पद्धतीने हा वाढता आलेख आपण या ठिकाणी पाहतो. आणि 2011 मध्ये भारताचं या ठिकाणी जर उदाहरण आपण पाहिलं तर भारतामध्ये प्रामुख्यानं इथं काय झालेलं आहे तर द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचं प्रमाण वाढत चाललेलं दिसून येतं. 2011 मध्ये, 1991 मध्ये आणि 2011 मध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये भारतामध्ये हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं. म्हणजे भारत देखील इथं विकासाच्या मार्गावरती आहे. प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण कमी होतंय आणि द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचं प्रमाण वाढतंय. म्हणजेच या ठिकाणी आर्थिक परिस्थिती भारताची त्या ठिकाणी चांगली होत चाललेली आहे, हे याच्यावरून निदर्शनास आलेलं दिसून येतं. आणि शेवटी या ठिकाणी म्हटलेलं आहे स्तंभालेखाची तुलना करून, रेषालेखाची तुलना करून निष्कर्ष तुमच्या शब्दात मांडा. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्राथमिक व्यवसायात 1910 ते 1981 पर्यंत 70% जास्त प्रमाण आणि 1991 पासून कमी झाले तर 2000 ला ते प्रमाण 50% कमी झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी आपल्याला प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या कशी गुंतलेली आहे हे आलेखाच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी मांडलेलं दिसून येतं. आणि थोडक्यात या ठिकाणी हा भाग आपल्याला मांडता येतो की व्यावसायिक संरचना काय आहे, कोणत्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या आहे आणि कोणत्या व्यवसायामध्ये ती कमी आहे, याच्यावरतून त्या ठिकाणी तो देश म्हणजे थोडक्यात शेवटी सारांश देखील आपल्याला सांगता येतो की कार्यशील लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 हा वयोगट स्त्री आणि पुरुष एकंदरीतच प्राथमिक व्यवसायामध्ये जर प्रमाण जास्त असेल तर त्या देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी ते देश मागासलेले असलेले दिसून येतात किंवा विकसनशील असलेले दिसून येतात. तर द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये जर प्रमाण त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्येचं जास्त असेल तर ते देश विकसित असलेले दिसून येतात, प्रगतशील असलेले दिसून येतात, आर्थिक प्रगती भक्कम असलेले दिसून येते. हे या ठिकाणी आपल्याला व्यावसायिक संरचनेवरून मांडता येतं. आणि याच्यानंतर लोकसंख्येचे जे घटक आहेत या लोकसंख्येच्या घटकामध्ये पुढचा जो शेवटचा घटक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना काय आहे त्याविषयी चर्चा आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत, पुढच्या भागामध्ये करणार आहोत.